कधीही पाहिली किंवा बनवली सुद्धा नसेल एवढ्या सोप्या पद्धतीने गुढीपाडव्यानिमित्त एक खास रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। गाईचं किंवा म्हशीचं दूध गरम करायला ठेवायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि हिरव्या वेलचीचे दाणे घालून एक पावडर करून घ्यायची। गरम झालेल्या दुधापैकी पळीभर दूध काढून यामध्ये केसरचे धागे घालून भिजत ठेवायचं। एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन विनेगर किंवा लिंबू घालायचं। गरम झालेल्या दुधामध्ये थोडं थोडं हे पाणी घालून दूध फाडून घ्यायचं। फाडलेलं दूध एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या चाळणीवर एखाद्या सुती कपडा ठेवून हे पनीर पूर्णपणे आपल्याला गाळून घ्यायचं। त्यामध्ये रूम टेम्परेचरवरचं थोडंसं पाणी किंवा थंड पाणी घालून हे सगळं दाबून घेऊन आपला हा इथे चक्का किंवा इन्स्टंट असं पनीर तयार झालेला आहे। हा झटपट बनवलेला चक्का मिक्सरच्या भांड्यात चुरून घालायचा। आवडीनुसार यामध्ये पिठी साखर घालायची। मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचं। पुन्हा एकदा आपण बनवून घेतलेलं केसरचं दूध घालून फिरवून घ्यायचं। एखाद्या सर्विंग बॉलमध्ये काढून फ्रीजमध्ये थंड करून काढायचं आणि हे घ्या। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं इन्स्टंट श्रीखंड तयार झालेला आहे।